पुणे येथील कोथरूड परिसरात एका धक्कादायक घटना घडली। 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलंय। हा प्रकार भर रस्त्यात घडला। या घटनेमुळे स्थानिक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय। जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे। ही घटना 17 जानेवारी रोजी सायंकाळी घडली। संबंधित मुलाच्या शाळेत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। याच वादाचा राग मनात धरून दोन तरुणांनी त्याला लक्ष्य केलंय। 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास जेव्हा मुलगा कोथरूड भागातून जात होता तेव्हा त्याला रस्त्यात अडवले। स्वामी समर्थ मठाजवळ गाठून आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले। हा हल्ला इतका भीषण होता की मुलगा गंभीररित्या जखमी झाला। त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या भांडणामुळे या रक्तरंजित हल्ला झाला असून आरोपी सध्या पसार झालेत। या प्रकरणी बलराम हनुमंत लोखंडे वय वर्ष 24 यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत। पोलीस लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करतील असा विश्वास व्यक्त केला जातोय।